नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे नवीन निलेश भोवर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीतून तुम्हाला कळेल सत्याची ताकद. गोष्टीचं नाव आहे सत्याची ताकद. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गंधार देशात विद्याधर नावाचा एक राजा होता. तो एक कुशल राज्यकर्ता तर होताच, पण त्याबरोबर तो अत्यंत प्रेमळ स्वभावाचा होता. त्याचे प्रजाजन अत्यंत समाधानी होते. पण राजाला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे त्याच्यानंतर राज्याचा वारसदार कोण असा प्रश्न सर्वांनाच पडत असे. राजाला बागकामाचा छंद होता. आपल्या फावल्या वेळेत त्याने सुंदर बाग फुलवली होती. विविध प्रकाराची रोपं लावली होती. आपल्या झाडांची निगराणी तो इतक्या मायेने करी की जणू काही ती त्याची मुलंच असावीत. तो बाहेरच्या देशांमधून विविध प्रकाराचं बी बियाणं मागून घेत असे आणि आपल्या बागेत वेगवेगळे प्रयोग करत असे. पण तरी सुद्धा आपल्यानंतर राज्याला वारसदार कोण हा प्रश्न त्याच्या मनात घर करून राहिला होता. असे कित्येक दिवस लोटले. एक दिवस अचानक राजाने जाहीर केलं, आज मी माझ्या राज्यातील सर्व लहान मुलांना बियाण्याचं वाटप करणार आहे. त्यानंतर त्यांना 3 महिन्यांचा अवधी दिला जाईल. त्या मुलांनी ते बीज एका कुंडीत पेरून त्या कालावधीत त्याची उत्तम देखभाल करायची आहे. ज्याच्या झाडाची उत्तम वाढ होऊन त्याला सर्वात सुंदर फुलं येतील तो या राज्याचा राजपुत्र बनेल. त्या गावात पिंगळा नावाचा एक मुलगा राहत होता आणि त्यालाही राजाकडून बीज मिळालं होतं. तो एका शेतकऱ्याचा मुलगा होता आणि त्यालाही बागकामाची खूप आवड होती. आपल्याला एक छान रोप वाढवायला मिळालं याबद्दल त्यालाही खूप आनंद झाला. त्याने एका कुंडीत उत्तम प्रतीची माती घालून त्यात ते बीज पेरलं. त्याला चांगलं खत घातलं. तो रोज त्याला काळजीपूर्वक पाणी घालत असे. त्याची इतकी काळजी घेऊन सुद्धा काही आठवडे तरी त्या बीजाला कोंब फुटेना. पिंगळा खूप बुद्धिमान आणि कष्टाळू मुलगा होता. त्याला वाटलं कदाचित कुंडी किंवा माती योग्य प्रकारची नसेल. मग त्याने कुंडी आणि माती बदलून पाहिली, तरी सुद्धा त्या बीजाला कोंब काही फुटला नाही. अखेर निर्णयाचा दिवस उजाडला. राज्यातील सगळी मुलं रंगीबिरंगी नवे कपडे घालून आपल्या पालकांसोबत राजवाड्याच्या दिशेने निघाली होती. सर्वांच्या हातात सुंदर फुलांनी बहरलेल्या कुंड्या होत्या. ते पाहून पिंगळा मनातून कष्टी झाला. आपल्याला त्यांच्यासोबत जाता येत नाही याचं त्याला खूप वाईट वाटत होतं. ते पाहून त्याच्या वडिलांनाही वाईट वाटत होतं. ते म्हणाले, बाळा, तू तुझ्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न केलेस. तू सुद्धा तुझी कुंडी घे आणि राजाला नेऊन दाखव. पण पिताजी, माझी कुंडी तर रिकामी आहे. असू दे बाळा, तू तुझ्या प्रयत्नांमध्ये कुठेही कसूर केलेली नाहीस. तू राजाची आज्ञा तंतोतंत पाळली आहेस. तुझ्या बीजापासून रोपटं उगवलं नाही यात तुझा काय दोष? तू प्रयत्न केलेस ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. त्याला काय फळ मिळालं हे महत्वाचं नाही. पिंगळा पण राजवाड्यासमोरील प्रांगणात जाऊन इतर मुलांप्रमाणे आपली कुंडी घेऊन रांगेत उभा राहिला. त्याच्या हातातील रिकामी कुंडी बघून सर्वजण त्याला हसू लागले. थोड्या वेळाने राजा बाहेर आला. एका एका मुलाच्या हातातील कुंडीचे परीक्षण करू लागला. सर्व मुलांच्या हातातील कुंड्या पाना फुलांनी बहरलेल्या होत्या. सर्व मुलं आणि त्यांचे पालक हात जोडून राजाचं स्वागत करत होते. त्यांचे चेहरे प्रफुल्लित होते. पण राजाचा चेहरा मात्र समाधानी नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर विषादाची छटा पसरली होती. राजा तसाच रांगेत उभ्या असलेल्या मुलांसमोरून पुढे पुढे जात राहिला. अखेर तो रांगेतील शेवटच्या मुलापाशी येऊन थांबला. तो मुलगा म्हणजे पिंगळा. महाराज, मला क्षमा करा. मी जीवापाड प्रयत्न करूनही त्यांना यश आलं नाही. माझं बीज अंकुरलंच नाही. असं म्हणून तो शरमेने खाली मान घालून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तोंडातून धड शब्दही फुटत नव्हता. बाळा, या राज्याचा राजपुत्र आणि माझ्या गादीचा वारसदार तूच आहेस. मी सर्वांना ज्या बिया वाटल्या होत्या त्या मी आधी भाजून काढल्या होत्या. कोणते पालक सत्यप्रिय आहेत, कोणत्या मुलांवर त्यांच्या पालकांनी उत्तम संस्कार केले आहेत, हेच मला पाहायचं होतं. मी भाजलेल्या बिया दिल्यानंतर बरेचसे पालक त्या बदलतील आणि मला खुश करण्यासाठी पाना फुलांनी बहरलेल्या कुंड्या मला दाखवायला घेऊन येतील याची मला खात्रीच होती. पण कोणत्या मुलावर त्याच्या मातापित्यांनी प्रामाणिकपणाचे संस्कार केले आहेत ते मला पाहायचं होतं. कारण केवळ चांगले संस्कार झालेला मुलगाच माझ्या राज्याचा वारसदार होऊ शकतो. खरोखर पिंगळाला त्याच्या प्रामाणिकपणाचं फार मोठं बक्षीस मिळालं.